आशा भोसले यांच्या जाण्यानं अर्थातच एक मोठी पोकळी तर निर्माण झाली आहेच, मात्र आशाताईंप्रमाणे आवाजातली एक वेगळी सुसंगतपणा, आवाजामधली जादू आणि अर्थातच अगदी भक्तिगीतांपासून भावगीतांपासून ते कॅबरेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी गाण्याची त्यांची जी धाटणी आहे ती मात्र आत्मसात करणारी व्यक्तिमत्व ही फार कमी आणि तसे गायक फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अगदीच लहान वयात त्यांनी आपल्या गायकीला सुरुवात केली। 12,000हून अधिक गाणी त्यांनी गायली आणि 20 भाषांपेक्षाही जास्त भाषांमधनं त्यांनी आपली गायकी ही कायम ठेवली। इतकंच नव्हे तर अगदी 90व्या वर्षी सुद्धा त्यांनी दुबईमध्ये 3 तास आपला कॉन्सर्ट केलेला होता। गाण्यावरचं किंवा आपल्या कामावरचं जे प्रेम असतं ते प्रेम यातून अधोरेखित झालेलं होतं की अगदी 90व्या वर्षी सुद्धा न थकता न थांबता त्यांनी आपली ही संगीत सेवा जी आहे ती रसिक प्रेक्षकांवरती अक्षरशः मनमुरादपणे मुक्तपणे उधळली होती। 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आता उपमुख्यमंत्री अंत्यदर्शनानंतर आलेले आहेत। माध्यमांशी ते संवाद साधतील। अनेक आठवणी आहेत खरं तर आशा दीदींसोबतच्या त्यांच्या। या आठवणींना उजाळा देण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं। खरं म्हणजे ही अतिशय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने दुःखद आणि वेदनादायी, मनाला चटका लावणारी घटना झालेली आहे। आपल्या दैवी आवाजांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई आपल्याला सोडून गेल्या। हे दुःख सहन करण्यापलीकडचं आहे। खरं म्हणजे त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राची न भरून येणारी हानी झालेली आहे। मी म्हणेन त्यांच्या जाण्याने सप्तसूर हरपले। त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने तमाम संगीत प्रेमी आज दुःख सागरामध्ये बुडालेले आहेत। तर म्हणजे आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि त्या मराठी अस्मितेच्या मानबिंदू देखील होत्या। त्यांच्याबद्दल काय बोलावं, एवढं कमी आहे। आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये उत्तुंग हिमालयावर काय करून ठेवलंय ते कुठल्याही फुटपट्टीने मोजता येणार नाही। त्याचं मोजमाप होऊ शकत नाही। आणि आज आपण पाहतोय की त्यांनी फक्त मराठी हिंदी नाही तर अगदी गुजराती, बंगाली, तमिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन इतर जवळपास 20 भाषांमध्ये गाणी गायली। आणि आजही आता पाहिलं आम्ही गाणी ऐकत होतो त्यांची गाणी, जी नेहमीच सुखदुःखामध्ये एक आधार वाटणारी गाणी। त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने एक आपला आधार हरपलेला आहे। आजही 50-60 वर्षापूर्वीची गाणी कालची ताजी वाटतात। आणि मी म्हणेन की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची गाणी अजरामर राहतील आणि संगीत प्रेमींना आनंद देत राहतील। त्यांच्या अनेक आठवणी आहेत। त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार,
कितीतरी पुरस्कार मिळाले, पण मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं भाग्य मला लाभलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि त्यावेळेस त्यांनी अनेक आठवणी, अनेक गोष्टी आजही म्हणजे काल परवापर्यंत देखील अतिशय आपलेपणाने एक कौटुंबिक आणि कुटुंबातील आपण आहोत अशा भावनेने त्या नेहमीच बोलायच्या. खरं म्हणजे सप्तसुरांची गंगा हरपली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मी त्यांचं दुःखद निधन झालं असं म्हणणार नाही. त्यांनी स्वर समाधी घेतली आहे असं म्हणेन. त्यांनी लाडकी बहीण योजना ही जाहीरपणे त्याचं कौतुक केलं होतं. 1500 रुपयाचं मोल काय आहे हे त्यांनी जाहीरपणे समजावून सांगितलं होतं. आणि त्यावेळेस त्या म्हणाल्या होत्या, माझ्या काळात अशा प्रकारची योजना व्हायला पाहिजे होती, कारण त्यांनी गरिबी आणि गरिबीचे चटके सोसले होते, भोगले होते. पण अशा या महान अशा काय त्यांना शब्द अपुरे आहे. आणि मग अशाताईंना मी भावपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो. माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पित करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सोसण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना. ओम शांती. अनेक आठवणीमध्ये काही आठवणी तर काही जाहीरपणे त्यांनी बोलल्या होत्या. आताच गेल्या आठवड्यातच त्यांचा फोन होता, मला शिंदे साहेबांना भेटायचं आहे, बोलायचं आहे.